नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 10 ऑक्टोबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी काल विचारलेला खास प्रश्न बघूया आणि तो प्रश्न आहे UPI व्यवहारांसाठी नवीन बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास आधारित प्रमाणीकरण प्रणाली कोणत्या संस्थांनी सुरू केली आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A म्हणजेच NPCI आणि RBI। तर NPCI आणि RBI या दोन संस्थांनी मिळून UPI व्यवहारांसाठी नवीन बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास आधारित प्रमाणीकरण प्रणाली सुरू केलेली आहे। NPCI आणि RBI यांनी UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस व्यवहारांसाठी नवीन बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास आधारित प्रमाणीकरण प्रणाली सादर केली, जी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मुंबई येथे उघडकीस आणली गेली। ही नवीन प्रणाली वापरकर्त्यांना आधाराशी लिंक केलेल्या चेहरे ओळख किंवा बोटांचे ठसे वापरून व्यवहार प्रमाणीकरण करण्याची सुविधा देते। जर एखादे बँक खाते किंवा UPI खाते 2 किंवा अधिक लोकांच्या नावावर म्हणजे सह खाते असेल तर आता त्या खात्यातून पैसे पाठवताना किंवा व्यवहार करताना फक्त एकाच व्यक्तीची सही पुरेशी राहणार नाही। आता सुरुवात करूया आपल्या चालू घडामोडीतल्या टॉप 10 प्रश्नांना आणि आजचा पहिला प्रश्न आहे अयोध्येतील TD बाजार चौकात असलेल्या ऐतिहासिक बृहस्पती कुंडाचे उद्घाटन कोण करणार आहेत। तर हा जो कुंड आहे ज्याचं नाव आहे बृहस्पती कुंड, तर याचे उद्घाटन करणार आहेत निर्मला सीतारामन म्हणजे पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दक्षिण भारतीय भक्तांसाठी समर्पित अयोध्येतील TD बाजार चौकात असलेल्या ऐतिहासिक बृहस्पती कुंडाचे उद्घाटन करतील। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। बृहस्पती कुंड हे अयोध्येतील वेद, पुराणे आणि उपनिषदे यामध्ये उल्लेखलेल्या 108 पवित्र कुंडांपैकी एक आहे। पुढला प्रश्न इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 साठी निवडलेल्या विजयी लोगो कोणाच्या द्वारे तयार करण्यात आला आहे। 2026 मध्ये जी इंडिया AI इम्पॅक्ट समिट होणार आहे त्यासाठी जो लोगो आहे तो तयार करण्यात आला आहे अजित P सुरेश यांच्याकडून। तर पर्याय B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील। भारताने इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 साठी अधिकृत लोगोचे अनावरण केले आहे। ही समिट 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे। हा लोगो माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक डिझाईन स्पर्धेद्वारे निवडण्यात आला असून अजित P सुरेश यांनी तयार केलेले विजेते डिझाईन 599 नोंदींमधून निवडण्यात आले आहे। या लोगोचा मुख्य प्रतीक म्हणजेच कोर सिम्बॉल म्हणजे अशोक चक्र हे आहे। प्रश्न तिसरा पेपाल वर्ल्डमध्ये जोडलेली भारताची पहिली पेमेंट्स प्रणाली कोणती आहे। तर पेपाल वर्ल्डमध्ये जोडलेली भारताची जी पेमेंट प्रणाली आहे पहिली पेमेंट प्रणाली ती आहे UPI। पर्याय B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पेपालचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲलेक्स क्रिस यांनी जाहीर केले की भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI आता पेपाल वर्ल्ड कंपनीच्या नवीन जागतिक पेमेंट्स प्लॅटफॉर्ममध्ये समाकलित होणारी पहिली पेमेंट्स प्रणाली बनली आहे। ही भागीदारी पेपाल आणि भारताच्या फिनटेक इकोसिस्टीमसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, ज्यामुळे UPIचा जागतिक विस्तार होईल आणि डिजिटल पेमेंट्समधील त्यांच्या परिवर्तनात्मक भूमिकेला अधोरेखित केले जाईल। पुढला प्रश्न आहे भारतात इंग्लिश प्रीमियर लीग EPL साठी अधिकृत ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त झालेल्या क्रिकेटपटू कोण आहे। प्रश्न पुन्हा एकदा ऐका। भारतात इंग्लिश प्रीमियर लीग म्हणजेच EPL साठी अधिकृत ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त झालेला क्रिकेटपटू कोण आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय C संजू सॅमसन। तर जे संजू सॅमसन हे क्रिकेटर आहेत ज्यांची अलीकडेच EPLचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे।
भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन यांची भारतातील इंग्लिश प्रीमियर लीगसाठी अधिकृत ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भारतामधील क्रिकेट आणि फुटबॉल यांच्यातील एकमेव प्रकारची पायरी मानली जाते. EPL ॲम्बेसेडर म्हणून त्यांच्या भूमिकेबरोबरच सॅमसन हे इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL मधील प्रमुख संघ केरळ ब्लास्टर्स FC चेही ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कार्यरत आहेत. 5वा प्रश्न, भारतीय वायुसेना दिन कोणत्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला गेला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय C 93वा. भारतीय वायुसेना दिन 2025 हा भारतीय वायुसेनेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला गेला, जी 8 ऑक्टोबर 1932 रोजी स्थापन झाली होती. प्रारंभी ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेली वायुसेना 3 विमानांच्या ताफ्यात आणि केवळ 4 अधिकाऱ्यांसह सुरू झाली होती. भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य आहे नभस्पर्श दीप्तम. याचा अर्थ सौभाग्याने आकाशाला स्पर्श करा असा होतो, जे वायुसेनेच्या साहस, शिस्त आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. 6वा प्रश्न आहे, विकसित भारत बुलडाथॉन 2025 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे? तर नियुक्तीबद्दल आपण 2 प्रश्न आज बघितले आहे. सगळ्यात पहिली बघितली होती संजू सॅमसन, ज्यांची ECLचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली होती. आणि आता आहे विकसित भारत बुलडाथॉन 2025 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची. पर्याय B हे 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक गाठणारे पहिले भारतीय आहेत, यांची विकसित भारत बुलडाथॉन 2025 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा बुलडाथॉन जो भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शालेय स्पर्धात्मक उपक्रम मानला जातो, त्याचा उद्देश 1.5 लाख शाळांतील 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नवीन प्रोटोटाईप तयार करण्यास प्रेरित करणे असा आहे. 7वा प्रश्न आहे, इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 चे आयोजन कोणत्या संस्थांनी केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय B टेलिकॉम विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025चा 9वा आवृत्ती उद्घाटन सोहळा यशोभूमी नवी दिल्ली येथे केला. IMC 2025 चे आयोजन टेलिकॉम विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी केले असून याची मुख्य थीम आहे इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म. हा 4 दिवसांचा कार्यक्रम टेलिकॉम, मीडिया आणि विकसित होत असलेले किंवा वाढीच्या टप्प्यात असलेले तंत्रज्ञान यामधली प्रगती प्रदर्शित करेल. 8वा प्रश्न आहे, लॅझलो क्रास्नाहोर्काई यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? आणि कशामध्ये? तर त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे साहित्यामध्ये. हंगेरियन कादंबरीकार आणि पटकथा लेखक लॅझलो क्रास्नाहोर्काई यांना त्यांच्या प्रभावी आणि दूरदर्शी साहित्य कृतींसाठी 2025 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नोबेल समितीने क्रास्नाहोर्काई यांचा सन्मान त्यांच्या अशा प्रभावी आणि दूरदर्शी साहित्य कृतीसाठी केला आहे, जी महाप्रलयाच्या भीतीच्या काळातही कला आणि सर्जनशीलतेवरचा विश्वास टिकवून ठेवते. क्रास्नाहोर्काई यांना अनेकदा महाप्रलयाचे लेखक म्हणून सुद्धा संबोधले जाते. प्रश्न 9वा, ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी कोणत्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले? तर ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी सॅटकॉम समिट इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले आहे. पर्याय B हे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये आयोजित सॅटकॉम समिटचे उद्घाटन केले. सिंधियांनी यावेळी 900 कोटींच्या राष्ट्रीय सॅटकॉम मॉनिटरिंग सुविधा स्थापन करण्याची घोषणा केली, ज्यामुळे भारतातील उपग्रह प्रवेशद्वार सुरक्षित राहतील आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचे संरक्षण होईल. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, ज्ञान यज्ञ मंडप डिजिटल लायब्ररीची स्थापना कोणत्या राज्य सरकारने केली आहे? ही डिजिटल लायब्ररी आहे ज्याचं नाव आहे ज्ञान यज्ञ मंडप. तर ही जी लायब्ररी आहे त्याची सुरुवात केली आहे ओडिसा सरकारने. पर्याय B हे 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओडिसा सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील दुर्मिळ नोंदी जतन करण्यासाठी
ज्ञान यज्ञ मंडप नावाची डिजिटल लायब्ररी उभारण्याची घोषणा केली आहे। ही लायब्ररी जुन्या रघुनंदन लायब्ररीच्या जागी मंदिराजवळ उभारली जाईल, ज्यामुळे धार्मिक दस्तऐवज आणि हस्तलिखिते भक्तांना आणि संशोधकांना डिजिटल स्वरूपात पाहता येतील। तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। चला तर तो प्रश्न बघूया। तो प्रश्न आहे, ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी पायलट डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्पासाठी सहमतीचा करार कोणामध्ये झाला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका। ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी पायलट डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्पासाठी सहमतीचा करार कोणामध्ये झाला आहे? माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।